आपल्या गावामध्ये आपण जे छोटे छोटे गज असतील किंवा लोखंडाचे जे काही इन्स्ट्रुमेंट असेल आपण ते जमिनीमध्ये खूप लावतो आणि अर्थिंग नेऊन आपल्या घरामध्ये नेतो. त्याच प्रकारचे अर्थिंग आहे, फक्त हे काय आहे, जास्त सस्टेन आहे आणि जास्त लाईफ लॉंग आहे. मग आम्ही बघणार की तुम्हाला काय लागणार आहे, किती लेंथ असायला पाहिजे, किती डाया असायला पाहिजे, काय तुमचा फॉर्म्युला बसतोय. हा. मग जसं मी सांगितलं तुम्हाला 8, तर मग आम्ही रॉ मटेरियल्स असणार, रॉ मटेरियल घेणार, ते कटिंग करणार प्रॉपरली. तुमचं काय लेंथ आम्ही डिसाईड केलेली आहे त्यामध्ये ते मेजरमेंट करणार. त्याला सील्ड केलं जातं, वन एंडनी सील्ड केलं जातं आणि अदर वन एंड ओपन असतो. सगळ्या गोष्टींना, सगळ्या वस्तूंना तुम्हाला अर्थिंग खूप जास्त गरजेचं आहे. अर्थिंग एवढंच नाहीये, तर अर्थिंग याच्या पलीकडे म्हणजे भरपूर काही वास्ट विषय आहे, खूप काही. तर अर्थिंग करण्यासाठी इनिशियल स्टेजला किती गुंतवणूक, म्हणजे किती पैसे लागू शकतात बरं त्यांना, एक अंदाज सांगू शकता? नमस्कार प्रेक्षकांनो, उद्योगमार्ग परिवारात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पुण्यामध्ये आलेलो आहोत आणि सरांची कंपनी आहे यश अर्थिंग या नावाने. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे आपल्या घरामध्ये अर्थिंग असते किंवा आपल्या इंडस्ट्रीमध्ये अर्थिंग असते, त्या अर्थिंगचं काय महत्त्व असतं आणि सरांच्या कंपनीची जर्नी आम्ही तुमच्यासोबत आज शेअर करणार आहोत. त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जेणेकरून नक्की बघा, कारण की अर्थिंगचं महत्त्व प्रत्येक घरामध्ये आहे, प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये आहे, प्रत्येक जागेवर आहे आणि त्याची खूप गरज असते. आपण त्याचंच महत्त्व आजच्या व्हिडिओमध्ये क्रिटिकल अनालाइज करणार आहोत. चला तर मग पाहूया. सर, उद्योगमार्ग परिवारात तुमचं स्वागत आहे. आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा. मी जयकुमार बंडूपंत बेलसरे, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ यश अर्थिंग सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. ॲक्च्युली बेसिकली आम्ही अर्थिंग आणि लाईटनिंग अरेस्टर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहोत. गेले 15 वर्षापासून आम्ही हे उद्योग करतोय आणि म्हणजे बऱ्यापैकी आम्ही जे अर्थिंगचं जे आहेत प्रॉब्लेम्स जे आम्ही माहिती करून घेतो लोकांकडनं, काय आहे त्यांचं, ते सगळं ॲनालिसिस करून त्याच्यावरती डिझाईन, MEP वगैरे सगळं मॅनेज करून आम्ही त्याला सोल्युशन प्रोव्हाइड करतो, असं आमचं आता सध्या आहे. आणि सर मलाही सांगा, आज आपण अर्थिंग विषयी बोलतोय, तर नेमकं प्रत्येक घरामध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये अर्थिंगचं काय महत्त्व असतं की ते जेणेकरून त्याची काळजी घेतली पाहिजे प्रत्येकाने? सर, जर तुम्ही असं बघितलं तर अर्थिंग ॲक्च्युली काय, साधारणतः लोक म्हणतात की फक्त एक खड्डा करणे, एक छोटीशी प्लेट टाकणे आणि त्यात कोळसा मीठ वगैरे टाकून तुमचा वायर किंवा स्ट्रिप कनेक्ट करणे तुमच्या मीटरला, हे बेसिकली लोक अर्थिंग समजतात. पण अर्थिंग एवढंच नाहीये, तर अर्थिंग याच्या पलीकडे म्हणजे भरपूर काही वास्ट विषय आहे, खूप काही. जर तुम्ही बघितलात की जिथे इलेक्ट्रिसिटी आहे, जिथे वीज आहे, किंवा तुम्ही घर म्हणाव, तुमची कंपनी म्हणाव, इंडस्ट्रीज, सोलार झाल्यात, परत सोलार, कृषीचं झालंय, पंप झालेत, हे सगळ्या गोष्टींना, सगळ्या वस्तूंना तुम्हाला अर्थिंग खूप जास्त गरजेचं आहे. आता हे अर्थिंगचे जे आपल्याकडे जे पॅनल आहेत छोटे छोटे, ह्याच्यामध्ये किती प्रकारचे पॅनल असतात? पॅनल्स मीन्स आपले अर्थिंग रॉड्स. अर्थिंग रॉड. हा, याच्यामध्ये जवळजवळ सर आपले अर्थिंग रॉड तर एक 10-20 प्रकारचे अर्थिंग रॉड आहेत. सगळं जर बघितलं तुम्ही, कॉपर बॉन्डेड मध्ये अर्थिंग रॉड असतात, EMS मध्ये असतात, कास्ट आयरन मध्ये, GI मध्ये असतात, परत प्युअर कॉपर मध्ये अर्थिंग रॉड असतात आणि तुमचं EMS मध्ये सुद्धा असतं. अशा म्हणजे जेवढे पण मेटल्स आहेत ते मेटल्स यूज करून आपण अर्थिंग रॉड बनवू शकतो. इवन सिल्वर अँड गोल्ड सकट सगळं, हे सगळं मेटल्स आहेत, हे मेटल यूज करून आपण अर्थिंग रॉड बनवू शकतो. आणि अर्थिंग रॉड बनवण्याची पूर्ण प्रोसेस कशा प्रकारे चालते? ऍक्च्युली अर्थिंग रॉड असं, आता जसं मी सांगितलं तुम्हाला, कुठलंही मेटल यूज करून आपण अर्थिंग रॉड बनवू शकतो. तर आपण फर्स्टली कॉपरच कन्सिडर करूया. जर तुम्ही कॉपरचं सांगितलं, मला कॉपरचा अर्थिंग रॉड पाहिजे, माझी रेजिस्टिव्हिटी, आम्ही काय करतो, जर तुम्ही सांगितलं तर आम्ही व्हिजिट करूया तुमच्या घरी फॉर एक्झाम्पल, किंवा तुमच्या इंडस्ट्रीला, तुमच्या कॉलेज, स्कूल, अशा बऱ्या प्रकारचे आमचे क्लायंट्स पण आहेत. तर व्हिजिट करूया, तुमचं सगळं आम्ही माहिती करून घेतो, काय आहे तुमचं, म्हणजे अनालिसिस करूया, किती मीटर्स आहेत, लिफ्ट आहे का, DG सेट आहेत का, ट्रान्सफॉर्मर किती आहेत, आणि तुमचं मीटरिंग पॅनल काय आहे, तुमचं इलेक्ट्रिसिटी किती आहे, फॉल्ट करंट किती येतोय, हे सगळं जर माहिती करून मग आम्ही जर व्हिजिट केल्यानंतर मग आम्ही एक त्याच्यावरती एक सर्वे करतो म्हणजे टोटली, आणि मग ते सगळं नोट डाऊन करून त्या फॉर्म्युला वगैरे बसवून त्यामध्ये मग आम्ही सांगतो की लाईक आता DG असेल फॉर एक्झाम्पल, माझा अनुभव म्हणजे एक 4 अर्थिंग DG सेटला आपण करतो. लिफ्टला 4 अर्थिंग करतो, 2 बॉडी 2 न्यूट्रलला असं, आणि ट्रान्सफॉर्मर झाल्यात, मीटरिंग पॅनल झालेत, असं प्रत्येक याला आपण बघतो की काय काय नाही. घरी असेल तर 1-2 अर्थिंग सफिशियंट आहे. 2 अर्थिंग म्हणजे खूप म्हणजे घरच्यासाठी झालं. 2 BHK असेल, 3 BHK असेल, किंवा विला असेल तर, किंवा मग खूप मोठं घर असेल फॉर एक्झाम्पल 4-5 मजली असेल, तर मग आपण काय करतो की त्याचं बघतो तुमचं काय आहे, फॉल्ट करंट किती येणार आहे त्या घरी, किंवा काय लोड आहे, ते सगळं माहिती करून मग त्याच्यामध्ये आपण बघतो की आता जसं तुम्ही सांगितलं मला DG आहे, तर मग DG सेट आहे, लिफ्ट आहे, तर हे कन्सिडर करणार मी, आणि त्याला 4-8 अर्थिंग लागणार. तर GI चे आपल्याला DG सेटला सफिशियंट, GI अर्थिंग इलेक्ट्रोड म्हणतो आम्ही त्यांना,
गॅल्वनाइज्ड असतं ते. ओके. ओके, तर ते मग त्यामध्ये ते काय साईज आहे म्हणजे नॉर्मली ॲज पर स्टँडर्ड जो आहे IS 3043 2018चा जो स्टँडर्ड आहे अच्छा. त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला 80 mm 3 मीटर अर्थिंग इलेक्ट्रोड सफिशियंट आहे. तर तो अच्छा. तुम्हाला DG साठी 4 आणि लिफ्टसाठी 4 लागेल. तर मग आम्ही काय करतो, पहिले फर्स्ट ऑफ ऑल तुमचं जे आलं रिक्वायरमेंट तर आम्ही आमच्याकडे रेडी असतं स्टॉक, रॉ मटेरियल वगैरे हे सगळे रेडी असतं नॉर्मली. तर मग आम्ही बघणार की तुम्हाला काय लागणार आहे, किती लेंथ असायला पाहिजे, किती डाया असायला पाहिजे, काय तुमचा फॉर्म्युला बसतोय. हा. मग जसं मी सांगितलं तुम्हाला 8, तर मग आम्ही रॉ मटेरियल्स असणार, रॉ मटेरियल घेणार, ते कटिंग करणार प्रॉपरली. तुमचं काय लेंथ आम्ही डिसाईड केलेली आहे त्यामध्ये ते मेजरमेंट करणार. त्याला सील्ड केलं जातं, वन एंडनी सील्ड केलं जातं आणि अदर वन एंड ओपन असतो. मग आता जसं तुम्ही बघितलंय की आमचे पाईप्स वगैरे, तर त्यामध्ये काय असतं की फुली क्रिस्टलाइन कंडक्टर मिक्सचर आम्ही फिल करतो त्यामध्ये. म्हणजे ते कशासाठी असतं की जे काही सर्जेस येणार, फॉल्ट करंट येणार, फास्टली डिसिपेट होणार, म्हणजे फास्टली ग्राउंडिंग होणार क्रिस्टलाइन कंडक्टर मिक्सचरनी. सो ते आम्ही यूज करून मग त्याला सील केलं जातं आणि मग परत दुसरा सील्ड केला जातो दुसरा एंड पण. आणि त्याला टर्मिनल किंवा जो काय असेल तुमचा पाईपिंग पाईप, स्ट्रिपिंग पाईप किंवा सिंगल पाईप तो इलेक्ट्रोड बनवतो आणि त्याचं वर टर्मिनल येतं. मग हे तुमचं रेडी झालं असं. आणि त्याला परत प्रॉपरली ग्राइंडिंग, फिनिशिंग, पॉलिशिंग, परत पेंटिंग आणि हे सगळं बायफर्केट करून हे प्रोसेसेस सगळं डन करून मग ते आम्ही डिस्पॅचला घेतो आणि मग ते पॅकिंग करून मग तुमचं मटेरियल इथनं लोड होतं आणि डिस्पॅच होतं. मग तुमचं जसं तुमची साईट आहे, तुमची बंगलो असेल, स्कूल असेल, काय असेल इंडस्ट्री, मग तिथे आम्ही डिस्पॅच करतो. आणि मग त्यानंतर मग जर इन्स्टॉलेशनचा तुम्ही पार्ट दिला आम्हाला तर आम्ही इन्स्टॉलेशन सुद्धा करतो. अदरवाईज तुमचं जर असेल इलेक्ट्रिशियन किंवा लायसन्स्ड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर किंवा कुठलं कन्सल्टंट तर मग ते त्या प्रकारे ते मग तुम्हाला करून देतात. लक्ष द्या प्रेक्षकांना, सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरांची खूप जुनी कंपनी आहे, त्यांची सर्व्हिस ऑल इंडिया अवेलेबल आहे. आणि त्याचबरोबर जर व्यवसाय करण्यासाठी जर तुम्ही त्यांच्यासोबत इच्छुक असाल, तुम्हाला जर त्यांचे डीलरशिप वगैरे बाय करायचे असेल तर खाली त्यांचा नंबर आपण मेन्शन केलेला आहे, त्या नंबरला फोन करा आणि अधिकची माहिती घ्या. आणि मला हे सांगा सर, सर्वात महत्त्वाचं, ज्यावेळेस इंडस्ट्रीची सुरुवात केली होती काय होतं, आपण ऐकतो ना कोणत्या यशाची सुरुवात ही शून्यातूनच झालेली असते. तर ज्यावेळेस आपण ही कंपनी स्टार्ट केली होती तर त्यावेळेस त्याची सुरुवात किती इन्व्हेस्टमेंटमधून केली होती सरासरी? इन्व्हेस्टमेंट म्हटलं तर इन्व्हेस्टमेंट काहीच नव्हतं, फक्त म्हणजे शून्यापासूनच बोलता येईल तुम्हाला. ते हळूहळू म्हणजे जे आमचे क्लायंट आहेत सगळ्यात महत्त्वाचे क्लायंट्सनीच खूप सपोर्ट केला. म्हणजे जे आमचे आहेत आता सुद्धा, म्हणजे आम्हाला गेले 15-15 वर्ष जुने म्हणजे क्लायंट आमच्यासोबत जुळलेले आहेत, आता ते करतायत. म्हणजे सगळं त्यांच्या याच्यावरच आहे सर, त्यांनी सगळं सपोर्ट केला. बाकी वेंडर्स आहेत आमचे. समजा एखादी 3-4 मजली बिल्डिंग आहे, 4 मजली बिल्डिंग आहे, समजा गृहीत धरा की 100 बाय 100 मध्ये ती बिल्डिंग आहे 4 मजली, किंवा एखादं घर आहे आपलं छोटंसं, तर आर्थिंग करण्यासाठी इनिशियल स्टेजला किती गुंतवणूक, म्हणजे किती पैसे लागू शकतात बरं त्यांना, एक अंदाज सांगू शकता? मीन्स आता तुमचं घर आहे फॉर एक्झाम्पल, बंगलो वगैरे आहे, तर एक इनिशियली तुम्ही अर्थिंग जर प्रॉपर करतो म्हटलात पुणे सारख्या सिटीमध्ये, तर जवळजवळ एक तुम्ही 20,000 रुपये कन्सिडर करून चला. अच्छा, पूर्ण म्हणजे बऱ्यापैकी चांगली अर्थिंग करण्यासाठी. नाही तर नॉर्मल म्हटलं तर मग ते काय 5,000 पण होऊन जाईल, 5-6 हजारात कम्प्लीट करून देऊ शकतो आम्ही. पण जर तुम्हाला नाही स्वतःची जागा आहे, की तुम्हाला वाटतं नाही माझं घर मोठं आहे किंवा मला जास्त सेफ्टी पाहिजे आणि लाईफ टाइम पाहिजे, लाईफ लॉंग पाहिजे, तर तुम्ही बेसिकली थोडं जास्त हे करा, इन्व्हेस्टमेंट करा इनिशियली. पण ते तुमचं कसं होईल, लाईफ लॉंग होऊन जाईल. बाकी आम्ही आम्ही 15-20 वर्षांची वॉरंटी देतो प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक अर्थिंगला. काही 20,000च्या याच्यामध्ये, 20,000च्या याच्यामध्ये, असं नाही 5,000 पण आहे. पण हेच आहे की ही जे तुमचे मी सांगितलं जसं अर्थिंग इनिशियली स्टार्ट 5 फुटापासून होतं, जेवढं तुम्ही खोल गेलात तेवढं अर्थिंग चांगलं होणार. अच्छा, ओके. तर तुम्ही 5 फूट जेव्हा आपण जमिनीत खोदणार, 5 फुटाच्या 5 फूट झालं तर अर्थिंग तुम्हाला काही भेटणार नाही, म्हणजे नॉमिनल अर्थिंग राहणार. पण त्याच्या खाली जेव्हा तुम्ही जाणार 5 फूट 6 फूट, तर ती अर्थिंग तुम्हाला प्रॉपरली चांगली अर्थिंग तुम्हाला व्यवस्थित भेटेल. आणि तुम्ही 10 फूट केलं फॉर एक्झाम्पल, 3 मीटर होतं आपण, तर ते तुमचं जे 5 फूट आहे ते प्रॉपर अर्थिंग होणार आणि तुम्हाला प्रॉपरली सगळं काही तुमचं व्यवस्थित होणार. म्हणजे जे आपल्याला सर्जेस आपण सांगितले की ग्राउंडिंग व्हायला पाहिजे ते होण्यास मदत होणार. प्रेक्षकांनो लक्ष द्या, आजच्या जर व्हिडिओची आपल्याला जर 1 मिनिटामध्ये समरी जर सांगायची म्हटलं ना, तर आपण सरांच्या कंपनीला आलो होतो. सरांची कंपनीचं ब्रँड नेम आहे यश आर्थिंग. सरांचं लोकेशन पुण्यामध्ये आहे. आर्थिंग म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, आपल्या गावामध्ये आपण जे छोटे छोटे गज असतील किंवा लोखंडाचे जे काही इन्स्ट्रुमेंट असेल, आपण ते जमिनीमध्ये खूप लावतो आणि आर्थिंग नेऊन आपल्या घरामध्ये नेतो. त्याच प्रकारचे आर्थिंग आहे, फक्त हे काय आहे, जास्त सस्टेन आहे आणि जास्त लाईफ लॉंग आहे. आणि याच्यामुळं काय होतं, जे आपल्या छोटे छोटे करंट्स वगैरे लागतात, जसं की सरांनी एक एक्झाम्पल सहित आपल्याला सांगितलं होतं, त्या प्रकारच्या गोष्टी टाळता येतात आर्थिंगमुळं.
आणि सेफ्टी पर्पजसाठी प्रत्येकाच्या घरामध्ये आर्थिंग असली पाहिजे, इंडस्ट्रीमध्ये आर्थिंग असली पाहिजे. आणि सरांनी त्याच्यामध्ये एक ॲड केलं होतं की ज्यावेळेस आपण घराचे ज्यावेळेस काम करतोय, लाईट फिटिंग असेल वगैरे काही दुसरे कामं, तर तिथं ज्यावेळेस फिटिंग करताना एक एक्सपिरियन्स माणसं असले पाहिजे. तर त्यामुळं काय होईल, ते लॉंग टर्मसाठी तुमचे कनेक्शन खूप चांगले राहतील. आणि त्याचबरोबर आपण सरांनी हे पण सांगितलं आपल्याला की जर तुम्हाला सरांची डीलरशिप वगैरे घ्यायची असेल, सरांसोबत मिळून व्यवसाय करायचा असेल, तर त्या संदर्भात त्यांचा खाली नंबर मेन्शन केलेला आहे. आणि त्याचबरोबर सरांनी आपल्याला संदेशही दिलेला आहे. एक खूप चांगला मोलाचा संदेश दिला त्यांनी की जर आयुष्यामध्ये तुम्हाला काय करायचं असेल तर तुमचं एक व्हिजन क्लिअर असलं पाहिजे. नेमकं आपल्याला आयुष्यामध्ये काय करायचं आहे हे क्लिअर असलं पाहिजे, तर मग आपण त्या दिशेने चालू शकतो. आणि जे फायनल डिसिजन आहे आपलं, आपण फायनल डेस्टिनेशन आहे आपलं, आपण त्या डेस्टिनेशनला पोहोचू शकतो. आणि प्रेक्षकांनो, सर्वांना आग्रहाची विनंती आहे, महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून असाल आणि तुम्हाला कोणत्याही बिझनेसविषयी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, ती इन्फॉर्मेशन नसेल, तिथे क्रिटिकल ॲनलाइज करतो आपण प्रत्येक बिझनेस. त्या बिझनेसविषयी तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा की नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे, जेणेकरून आपल्या त्याचा रिसर्च करून तुम्हाला तो टॉपिक तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. आणि प्रेक्षकांनो, उद्योगमार्ग तुमच्यासाठी असेच नवनवीन बिझनेस आयडिया घेऊन येत असतं. त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत जय हिंद.